नमस्कार मित्रमैत्रिणींनो. काल झिम्मा 2 सिनेमा बघण्याचा योग आला. आपल्यासाठी झिम्मा 2 या चित्रपटाचा रिव्ह्यू. मला तर मस्त धमाल आली. एखादा सिनेमा सुपरहिट ठरला म्हणजे त्याच्या यशाचा फॉर्म्युला सेट झाला असं म्हणता येत नाही. किंबहुना तो प्रयोग पुन्हा करायला गेलं तरी अपयशाची शक्यता असते. काही दिवसांपूर्वीचं एक वाक्य जे मला प्रचंड आवडलं. ते वाक्य असं होतं, की एकांतात प्रश्न पडतात आणि प्रवासात उत्तरं सापडतात. अगदी खरं आहे. मला वाटतं त्याचं उत्तर सापडण्याची गोष्ट म्हणजे झिम्मा 2 हा सिनेमा. सहजता ही या सिनेमाची सर्वात जमेची बाजू. जे काही दिसतं, जे काही घडतं ते अगदी सहज. आम्ही काहीतरी सांगतो आहोत असा अजिबात न आणता तरी खूप काही सांगून जाणारी गोष्ट आपल्या प्रत्येकाने अनुभवायला हवी. एखादा सिनेमा सुपरहिट ठरला म्हणजे त्याच्या यशाचा फॉर्म्युला सेट झाला असं अजिबात म्हणता येत नाही. किंबहुना तो प्रयोग पुन्हा करायला गेलं तेव्हा त्यात अपयशाची शक्यता असते. झिम्मा 2च्या बाबतीत तो धोका नक्कीच होता. पण हेमंत ढोमे त्याला पुरून उरलाय. सिनेमाच्या पहिल्या फ्रेमपासून ते एंड स्क्रोलपर्यंत प्रेक्षकांना एक छान सुखद अनुभव देण्यात तो यशस्वी झालाय. अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर फील गुड जॉनरचा हा सिनेमा आहे. अर्थात हे गुड फिलिंग वरवरचं नाही आहे. समजून, उमजून, तावून, सुलाखून आलेलं शहाणपण आहे. प्रश्न आहेत, समस्या आहेत, एकटेपण आहे, आजारपण आहे, न दिसणारं भविष्य आहे. प्रत्येक पात्र काही ना काही संघर्ष करत आहे. पण जेव्हा प्रत्येकजण व्यक्त होतो, आपलं साचलेलं रितं कळतो, तेव्हा घडणारी जादू हा सिनेमा आपल्यासमोर मांडतो. आपल्याला एखादी गोष्ट आवडत नसते आणि त्यामागे आपली आपली काहीतरी कारणं असतात. आणि जेव्हा कोणीतरी आपल्यासोबत नेमकं तीच गोष्ट करतं, तेव्हा आपण प्रचंड चिडतो. त्या चिडण्यामागचं कारण आपल्याला माहीत असतं, मात्र समोरचा अनभिज्ञ असतो आणि नेमकं हेच आपण विसरतो. हे त्याला कुठं माहीत असतं. असं एका सीनमध्ये क्षिती जेव्हा बोलते, तेव्हा आपणही विचारात पडतो. अशा अनेक छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, ज्या अगदी सहजपणे या सिनेमात येतात. मुळात लिखाणाच्या पातळीवर हा सिनेमा खूप सशक्तपणे लिहिला गेला आहे. खास करून पटकथा, संवाद, कथेला कसलीच चौकट नसताना आणि 7 जणींची परदेशातली सहल असा प्रचंड मोठा कॅनव्हास असताना सिनेमा नेमका झाला आहे. इरावती कर्णिक आणि हेमंत ढोमे यांचं लिखाणासाठी कौतुक करायला हवं. अर्थात एका उत्तम गोष्टीला कॅमेऱ्यासमोर तितक्याच उत्तमपणे सादर करणारी यातली कलाकारांची टीम कामाला आहे. सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर या साऱ्यांनी अफलातून कामं केली आहेत. निर्मितीताईंनी तर सगळ्यांना खूपच हसवलं. प्रत्येकाची भूमिका एकदम वेगळी आणि सरसच आहे. मुळात भूमिका कलाकारांकडे पाहूनच लिहिल्यामुळे ती सहजता दिसते. निर्मिती सावंत आणि रिंकूची केमिस्ट्री भाव खाऊन जाते. सत्यजित शोभा श्रीरामची सिनेमॅटोग्राफी कथेला पूरक आहे. परदेशात निसर्ग सौंदर्य दाखवण्याच्या प्रेमात तो पडलेला नाही आहे. फैसल महाडिकनं केलेलं संकलन गोष्टीतला प्रत्येक पदर आपल्यापर्यंत तितक्याच सहजतेने पोहोचवतं. जो नेमकेपणा या सिनेमाचा आत्मा आहे, तो देण्यात संकलन आणि पटकथेचा मोठा वाटा आहे. क्षितिज पटवर्धनचे शब्द आणि आमिर राजचं संगीत गोष्टीला पुढे घेऊन जातं. अशा सगळ्या उत्तम गोष्टी असताना खटकणारं फार काही उरतच नाही. अगदी सांगायचं झालं तर उत्तरार्धात सिनेमा काहीसा रेंगाळल्यासारखा वाटतो. कारण काही सीन पुन्हा पुन्हा पाहतोय की काय असं वाटतं. शेवटी एवढंच सांगावं असं वाटतं, नात्यांची, भावनांची, प्रश्नांची आणि सोबत उत्तरांची ही सहल पाहताना तुम्हाला तुमचं प्रतिबिंब नक्की दिसेल. तुमचे प्रश्नही कळतील आणि उत्तरही सापडतील. आणखी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, की हा सिनेमा पाहताना तुमच्या चेहऱ्यावरचं गूढ हसू कायम राहील. हेमांगी झिम्मा 2 पाहून लिहिते, मला तर बाई लई म्हणजे लई मज्जा आली. हेमंत ढोमे, अरे काय कमाल सिनेमा आहे. फ्रँकली स्पीकिंग झिम्मा 1 पेक्षा झिम्मा 2 जास्त जमून आलाय. कदाचित या बायकांना मी झिम्मा 1 पासून ओळखतो म्हणून हे मला वाटलं असेल. प्रत्येकीची गोष्ट वेगळी पण तितकीच प्रभावी आणि रिलेटेबल विचार करायला लावणारी आणि आचरणात आणायला कुठेही कठीण न करता सहजपणे आपल्यात बदल करू शकणारी. खरंच मज्जा आली. प्रचंड एन्जॉय केला मी सिनेमा. हेमांगी पुढे लिहिते, निर्मिती सावंत, काय करायचं या बाईचं? म्हणजे मला काही सुचेना. कसं कसं करतेस गं तू इतक्या वर्षापासून? कसं गं हे अबाधित ठेवलंयस? आपल्याकडे विशिष्ट वयानंतर अभिनेत्रीला लीड किंवा हिरोईन म्हणून बघितलं जात नाही. पटकन चरित्र कलाकार, सहाय्यक कलाकार म्हणून आपण लगेच कॅटेगरीज करतो. हॉलिवूड किंवा इतर कुठेही असं होत नाही. मोठ्या वयाच्या अभिनेत्रींना लीड म्हणूनच पाहिलं जातं. अवॉर्डसाठी मेन कॅटेगरीमध्ये गणलं जातं. ही गोष्ट जर आपल्या इथं सुरू झाली तर त्याला तू कारणीभूत असशील ताई. इतकं भारी काम केलंयस तू. सुहासताई, हीच तुझी गोष्ट. तू तिथं मीच्या वेळी वाटली होती आणि आजही तुझी इंदू पाहून ती वाटलं. तो लाईन मारायचा सीन मी तर शिट्टीच हाणली थिएटरमध्ये. क्या बात आहे. हेमांगी शेवटी लिहिते, रिंकूचं दुसरं कौतुक करावं असं वाटतं. खूप समजून उमजून काम केलंय. टिपिकल सून न करता एकदम छान ताण्या साकारली तिने.
स्क्रीनवर दिसताच आपसुकच आपल्या चेहऱ्यावर स्माईल येतं. थोडक्यात या सासू-सुनेलाच धमाल आणली आहे. एक एक सीन चोपलाय तिघींनी. जाता जाता एवढं सांगावंसं वाटतं, हेमंत ढोमे, आता आम्हाला जिम्मा 3 हवाय. हवाय म्हणजे हवाय. ते तू बाकी सिनेमे करत राहा, पण जिम्मा युनिव्हर्सला अंत देऊ नकोस. फार फार तर काय होईल, एखादा पार्ट फसेल. ठीक आहे की, पण हा खेळ थांबवू नकोस, एवढीच विनंती तुला आणि तुझ्या टीमला. इरावती कर्णिक, क्षितिज पाटील, कमाल कमाल कमाल. मंडळी, या 8 जणांची मजा बघायला, खळखळून आनंद लुटायला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धकाधकीच्या आयुष्यातून थोडा हसायला नक्कीच तिकीट बुक करा आणि सिनेमा पहा. या चित्रपटामध्ये या 7 मैत्रिणींचा प्रवास थोडा रंजक आहे, थोडा भावनिक आणि थोडा हटके आहे. बहारदार गाण्यांची रंगतही आलेली आहे. या भन्नाट गाण्याला वैशाली सामंत आणि अपेक्षा दांडेकर यांनी एनर्जेटिक आवाजाने 4 चांद लावले आहेत. मैत्रिणींनो, जमलं तर नक्की पहा. धमाल येईल पिक्चर पाहायला.